तिलोत्तमा मेंदळे यांच्या नावाने कोर्टाची नोटीस आहे. कोर्टाची नोटीस? मी बघते, थांबा. कोणी पाठव? जगन्नाथ पंडित यांच्या वकिलांनी नोटीस पाठवली आहे. मॅडम इथे सही करा प्लीज. द्या. जा तुम्ही जा. थँक्यू. आई काय आहे? त्या बावळट माणसाने काय कुठली नोटीस पाठवली आहे? 1 सेकंद थांबशील, वाचू मी. गुरुकुलाची जागा ही आमच्या कायदेशीर मालकीची आहे. जर ती जागा जबरदस्तीने किंवा कुठल्याही कायदेशीर पळवाटा शोधून बळकावण्याचा प्रयत्न केलाच तर तुमच्यावर आणि मेहेंदळे परिवारावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल. राजकुमार, मानलं पाहिजे तुला. तू तिकडे गुरुकुलाला नोटीस पाठवलीस आणि तिकडून त्यांनी उलट तुझ्याच आईच्या नावाने कोर्टात केस ठोकली. तू हा असा काही फासा टाकलायस जो आता थेट तुझ्या आणि तुझ्या आईच्याच अंगाशी येणार आहे. वा, आता या खेळाला खरी मजा येणार. आई हे काय प्रकार आहे सगळा? हा, ती गुरुकुलाची जागा तर तुम्ही स्वतःहून सोडून दिलेली ना, आणि तुम्ही स्वतःहून ती जागा सोडून सुद्धा तुम्हीच ती जागा बळकावल्याचा आरोप तुमच्यावर करण्याची नोटीस. हे काय नवीन नाटक आहे त्या माणसाचं? खरंच ऐकू येतो. मला काहीच कळत नाहीये. मला काहीच इंटरेस्ट नाहीये त्या जागेमध्ये, आणि त्या जागेशी जोडल्या गेलेल्या नात्यांमध्ये सुद्धा अजिबात इंटरेस्ट नाहीये. तरी सुद्धा मग जगन्नाथने ही नोटीस मला का पाठवली आहे? याचा अर्थ त्याला माझ्याबरोबर भांडण उकरून काढायचंय या पद्धतीने. त्याला काय वाटलं मी शांत बसले, गप्प बसले तर मी कमकुवत आहे, मी माघार घेतली? त्याला जर का असं वाटत असेल ना तर तो त्याचा गैरसमज आहे. आता या त्याच्या नोटीसचं उत्तर मी त्याला कोर्टातच देईन. बरोबर आहे आई तुमचं, पण मला ना एक वेगळाच प्रश्न पडलाय. ती इतकी चांगली जागा, एवढी करोडोंची प्रॉपर्टी तुम्ही अशीच का सोडून दिली? म्हणजे नक्की काय कारण होतं त्या मागे? मोनिका, मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाहीये ना. किंवा तुला असं वाटतंय का की माझ्या आयुष्यातले सगळे निर्णय मी तुला सांगून किंवा तुला विचारून घ्यावे? नाही 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 आई, हे बघा असं काही नाहीये. मी आपलं सहज विचारलं होतं. आय एम सॉरी. मी जाते, मी जरा शुभ्राकडे बघून येते. सावली, मला पक्क ठाऊक आहे या सगळ्या कारस्थानामागे ना दुसरं तिसरं कोणी नसून फक्त आणि फक्त तूच असणार. मी ती जागा सोडली असताना सुद्धा तू मुद्दाम मला त्रास देण्यासाठी, कोर्टात खेचण्यासाठी हे सगळं करतेस ना. पण लक्षात ठेव, तू वाघाच्या गुहेत शिरायचा प्रयत्न करतेस. आता जर का तू माझ्या नादी लागलीस ना तर ही तिलोत्तमा मेहेंदळे तुला आणि तुझ्या त्या अस्तित्वाला मुळासकट उद्ध्वस्त करेल. माझ्या वाटेत आडवी येऊ नकोस. खूप मोठी चूक करतेस सावली, खूप मोठी चूक करतेस. आई आणि ओबीच्या बाबांमध्ये नक्की काय कनेक्शन असतं ते मला आज शोधूनच काढावं लागेल. काहीतरी आहे जे माझ्यापासून लपवलं जाते आणि ते मला आईच्या खोलीतच सापडणार.
काय चालू आहे तुझं अबीर? माझ्या बेटीला हात का लावलास तू? काही नाही आई, ते मी भोवरा शोधत होतो. भोवरा? पेटीत सापडणार आहे भोवरा? काय बोलतोयस तू? आई खरंच ग, मी भोवरा शोधत असतो आणि मला ही चावी सापडली. मला वाटलं कशाची असेल म्हणून मी ही कुलूपाला लावून बघितली आणि ही लागली. आणि सापडला भोवरा? मग वेळ लागलाय का तुला? एवढ्या रात्री भोवरा खेळणार आहेस तू? काय चालू असताना मला खरंच कळत नाही तुझं. तू मला सांग की तू माझ्या पेटीला हात का लावलास? काय शोधत होतास त्यात? बोल अबीर, बोल. रडणं बंद कर आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं दे मला. आई मी खरंच भोवरा शोधत असतो की ग. शोधता शोधता मला ही पेटी दिसली. मला वाटलं या पेटीत दुसरा भोवरा असेल म्हणून ही पेटी मी उघडली असते. सॉरी आई. माझ्या परवानगीशिवाय माझ्या पेटीला हात लावायचा नाही अभि. आई, ती साडी कुणाची असते ग? तुझी असते का? कोणी गिफ्ट दिली असते तुला? छान असते. आणि हे पेपर कशाचे असतात? मला तुझ्या प्रश्नांची उत्तरं नाही द्यायची. आणि हो, मी शेवटचं सांगते अबीर, माझ्या पेटीला माझ्या परवानगीशिवाय पुन्हा कधीच हात लावायचा नाही. आई पण नाही कळलं का? मग बोल तोंडाने. हो. आणि तू आता आजोबांसोबत नाही, माझ्यासोबत झोपणार आहेस. चल लवकर.